देशावर संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधानांसोबत असणार असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। त्याचबरोबर काश्मीर आपलंय आणि आपलंच आहे असंही ठाकरे म्हणाले। शिवसेना भवनात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर एकवेळ देशात भाजप राहणार नाही, पण काश्मीर आपलं राहील असंही ठाकरे म्हणाले। तर शिवसेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलेलं आहे। देशावर संकट आल्यास आपण पंतप्रधानांसोबत असणार असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत सोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। विशाल। सौरभ, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक महत्वाची बैठक होती, ज्या बैठकीमध्ये शिवसेनेचे महत्वाचे पदाधिकारी, खासदार, आमदार आणि प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख यांच्या समवेत उद्धव ठाकरेंनी ही बैठक शिवसेना भवन येथे बोलवली होती। या बैठकीमध्ये त्यांनी थेटपणे भाजपवरती पुन्हा एकदा हल्ला चढवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। इकडे ज्यावेळेला देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येईल त्यावेळेला आपण पंतप्रधानांसोबत असू अशा पद्धतीचं विधान केलं असलं तरी उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांच्यावरती जोरदार टीका जी आहे ही केलेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या अमित शहा हे 3 पक्षाचे प्रमुख झालेले आहेत। ते शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी या पक्षांचे सुद्धा प्रमुख आहेत। अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलं आणि आमचं जहाज हे बुडणार नाहीये, तर भाजपचं जहाज ओव्हरलोड झालंय आणि ते एक दिवस बुडेल अशा पद्धतीचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेले आहे। आणि त्याचसोबत त्यांनी कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातनं अनेक माजी नगरसेवक, महत्वाचे पदाधिकारी हे निघून जात आहेत। याच अनुषंगाने ते म्हटले की सत्ता येते आणि जाते, सत्ता आल्यावरती हुरळून जायचं नसतं आणि गेल्यावर दुःख करायचं नसतं, परत सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत। अशा पद्धतीचं एक फुंकर करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडनं जो आहे हा करण्यात आलेला आहे। आणि एक वेळ देशात भाजप राहणार नाही, पण काश्मीर आपलं राहील अशा पद्धतीनं काश्मीर मुद्द्यावरती सुद्धा उद्धव ठाकरेंनी या बैठकीमध्ये जे आहे हे वक्तव्य केलेलं आहे। एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे आणि या निकालामध्ये 4 महिन्यात निवडणुका घ्या अशा पद्धतीचे आदेश असल्या कारणांमुळे सगळेच पक्ष जे हे कामाला लागलेत। उद्धव ठाकरेंकडनं आज प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं त्यांनी आढावा जो आहे हा घेतला आणि या आढावा घेतानाच थेट अमित शहा यांच्यावरती सुद्धा त्यांनी हल्ला चढवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सौरभ, निश्चितच विशाल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद। दरम्यान उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर एकनाथ शिंदेनी नेमकं काय प्रत्युत्तर दिले बघूया। आम्हाला फरक पडत नाही। त्यांचं जहाज आता डुबायला लागलेलं आहे, त्या जहाजाची त्यांनी चिंता करावी।